तब्बल 17 वर्षांनंतर पुढच्या काही वेळामध्ये मालेगाव बॉम्बस्फोटाचा निकाल येण्याची शक्यता आहे आणि हा सगळा खटला ज्यांनी लढलेला होता, ज्यांनी त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केलेले होते ते मौलाना कयूम आप्ता आपल्या सोबत है। आपने पूरा जो ब्लास्ट का जो पूरा केस था वो आपने आपकी तरफ से पूरी तैयारी की थी, पूरा जोर लगाया था। आज कोर्ट में अभी कुछ ही देर में उसका फैसला आने की संभावना है, क्या लगता है? हमारी संस्था जमीयत उलमा के अध्यक्ष मौलाना सैयद अरशद मदनी साहब ने महाराष्ट्र जमीयत उलमा गुलजार आजमी साहब के माध्यम से ये मुकदमा कोर्ट में ले गए थे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। और उसका एक ही मकसद था कि इस मुकदमे के अंदर जो लोग आरोपी हैं उनको जो है सज़ा दिलाई जाए, इसलिए कि सज़ा अगर मुजरिम को हो जाती है तो मुल्क के अंदर जो है वो शांति और अमन पैदा होगा, और अगर मुजरिम छूट जाते हैं तो उनके हौसले बढ़ जाते हैं और वो आइंदा भी इस किस्म का काम करने की कोशिश करते हैं। मीडिया के ज़रिए हमको जो मालूम हुआ, अभिनव भारत एक ऐसी तंजीम है हमारे मुल्क के अंदर जिन्होंने ये प्लान बनाया था कि ब्लास्ट करो और इसका इल्ज़ाम मुसलमानों पर लगाओ। चुनांच जो उसमें कामयाब नहीं हो सके। हेमंत करकरे जी जब इस केस को उन्होंने अपने हाथ में लिया बिक्कू चौक के, तो उन्होंने बहुत बारीक बीनी से यहाँ की मोटरसाइकिल का नंबर निकाला जिसके अंदर ब्लास्ट हुआ था और मुजरिमों को पकड़ा, उनसे जो है बहुत सारे लैपटॉप और क्या क्या चीज़ें उनसे हासिल की, और उसके ज़रिए से ये साबित होता है कि जिन लोगों को उन्होंने पकड़ा है वही लोग जो है इसके असली मुजरिम हैं, और उनको आज के केस में जो है वो सज़ा सख्त से सख्त सज़ा होना चाहिए। 17 साल का इंतजार है, आज इंसाफ मिलेगा ऐसा लगता है? हमको इंसाफ मिलेगा, इसलिए कि हमारा मुल्क जो है वो संविधान पर चलता है, और संविधान की वजह से हमको उम्मीद है कि हर कर्मचारी, हर जज जो है इस बात का ख्याल रखेगा कि मुजरिमों को सज़ा दी जाना चाहिए। 6 लोगों का जो ब्लास्ट हुआ था, 6 लोगों की जान चली गई थी, 100 से ज्यादा घायल थे। आज 17 ऐसे लोगों को तो हुकूमत ने फांसी देना चाहिए। कई लोग और मारे थे, उसके अंदर कई लोग मासूम बच्चे जख्मी हुए थे। इनके वजह से वह लोगों को तो हुकूमत ने फांसी देना चाहिए, क्योंकि उनकी जगह दूसरे कोई होते तो उनको तो फांसी देते ही थे ना, और उनको कड़क से कड़क सजा देते थे, तो इनको भी देना चाहिए। 17 साल बाद आज फैसला आने की संभावना है, तो आज हमको ऐसा लगता है कि हुकूमत कुछ न कुछ हमारे हक में फैसला करेंगे। आपण त्यावेळी होता, कशी परिस्थिती होती नेमकी त्यावेळेस? ह्या बिक्कू चौकात शकील ट्रान्सपोर्ट समोर LML फ्रीडम नावाच्या कंपनीच्या गाडीखाली TNT आणि RNT आर्मीचं एक्सप्लोजिव्ह ठेवून 9:30 वाजेच्या सुमारास हा बॉम्बलास्ट घडवण्यात आला होता। रमजानचा महिना होता, लोक खाण्यापिण्याचे पदार्थ घ्यायला इथं आलेले होते आणि तो ब्लास्ट पूर्वनियोजित पद्धतीने करण्यात आला होता। त्याच्यात 6 लोक मेले होते, 101 जखमी झाले होते। तुम्ही ज्यावेळेस इथे काय परिस्थिती होती त्यावेळी? प्रचंड अफरातफरीचा माहोल होता आणि दहशत होती। एक प्रेशर तयार झालेलं होतं, त्याच्यात काही डेड बॉडी पडलेल्या होत्या, काही उचला हे करत होते, जखमींना उपचारासाठी कॅम्प साईडला नेलं। पण जसं वाटत होतं की बा हा बॉम्ब ब्लास्ट घडून हिंदू मुस्लिम दंगल घडवायची, काय करायचं, पण तसं काही झालं नाही। इथल्या हिंदू आणि मुस्लिमांनी एकमेकाला सहकार्य करून त्यांचा डाव हाणून पाडला। पण ते पूर्ण देशात जे बॉम्ब ब्लास्ट घडलेले आहेत, आर्मी पुरस्कृत सरकारी दहशतवादाचा तो एक क्रूर चेहरा होता, ज्याच्यात कर्नल पुरोहित त्याच्यात सहभागी होता, ज्याने नगरहून आर्मीचं एक्सप्लोजिव्ह वापरून हे बॉम्ब ब्लास्ट घडले। याचे धागेदोरे थेट अजमेरपासून मुंबईपासून तर मालेगावपर्यंत होते। पण आज अपेक्षा अशी आहे की ती जी मोटरसायकलचं रजिस्ट्रेशन जे होतं प्रज्ञासिंग ठाकूरच्या नावावर होतं आणि त्याचं स्लीपर सेलला लोकांनी हात लावला नाही तपास यंत्रणेने, पण हेमंत करकरेने जे सर्कमटन्स एव्हिडन्स जुळवले आणि जी सगळी पुराव्यांची जुळवाजुळव केली, त्या हिशोबाने खऱ्या आरोपींना शिक्षा होऊ शकते। परंतु न्यायाची अपेक्षा आहे, नाहीतर जर असं झालं की आरोपींवरच जर फुलं उधळली गेली आणि पुन्हा तो प्रसंग पाहिला तर न्याय व्यवस्थेवरचा लोकांचा विश्वास उडून जाईल। आमची एकच अपेक्षा, खऱ्या अर्थाने न्याय झाला पाहिजे, मेरिटवर न्याय झाला पाहिजे, आरोपी जे होते तेच त्याच्यात दोषी सिद्ध झाले पाहिजे, अशी अपेक्षा आम्ही करतो। तब्बल 17 वर्षांची प्रतीक्षा होती। आज देखील मी त्याच भिक्कू चौकामध्ये आहे, ज्या ठिकाणी 17 वर्षांपूर्वी म्हणजे 29 सप्टेंबर 2008ला हा बॉम्बलास्ट झालेला होता। तिथले हे सगळे नागरिक आहेत, मौलाना आहेत। आज न्यायालय या सगळ्या खटल्यावर, बॉम्बस्फोटावर निकाल देणार आहे आणि आज आम्हाला न्याय मिळेल अशा पद्धतीची प्रतिक्रिया ज्या आहे त्या या इथल्या नागरिकांकडून आपल्याला ऐकायला मिळतात।
कॅमेरामन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, मालेगाव, नाशिक. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.